Experience of the examine. Okay, good, sir. Method of scoring, Method of scoring. Okay, character sheet of the examiner, okay. the manner of Definition. कसली डेफिनेशन कसली सर? नाही डेफिनेशन नाही सांगितलेली मी. नाही कॅरेक्टर शीट ऑफ दुसऱ्या द सरांनी. एक्झामिनर ओके. आणि मॅनर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. मॅनर्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेटर. ऍडमिनिस्ट्रेटर. ऍडमिनिस्ट्रेशन हा नाही, ऍडमिनिस्ट्रेशन. ऍडमिनिस्ट्रेटर. हा. जो ऍडमिनिस्ट्रेट करतो त्याचे मॅनर्स. ते ओके. आपण टेस्टिंग वगैरे सर, टेस्टिंग मधलं आपण हे करतोय. मी शुक्रवारी आपण जो क्लास घेतला कॉग्निटिव्ह सायकोलॉजीचा, हा हा हा. मी त्याविषयी विचारतोय. अच्छा आपलं हे अच्छा अच्छा. आता तुम्ही सांगितलं तर बरोबर आहे, फक्त हे अगोदरच्या सायकोमेट्रिक्सच्या टेस्टिंग मधलं ते तुम्ही सांगतायत. ओके ओके ओके. हा हा. पण ठीक आहे, बरोबर होतं. पण फक्त आपला क्लास वेगळा होता. मी शुक्रवारचं कॉग्निटिव्ह सायकोलॉजीच्या विषयी बोलतोय. ते हा हा. कॉग्निटिव्ह सायकोलॉजीची थोडी डेफिनेशन पाहिली होती, कोणत्या एका सरांनी सांगितलं. बरोबर आहे. तर अजून? डेफिनेशन सांगितलेली कॉग्निटिव्ह सायकोलॉजी इज अ सायंटिफिक स्टडी ऑफ मेंटल प्रोसेसेस. एक्झॅक्टली एक्झॅक्टली, मेंटल प्रोसेसचा सायंटिफिक स्टडी करता कॉग्निटिव्ह सायकोलॉजी. बरोबर असं. सर आपण परसेप्शन बद्दल बोललो होतो. एक्झॅक्टली, आपण परसेप्शन बद्दल थोडं डिस्कस केलं होतं. आणि की एरियाज ऑफ स्टडीज. की एरियाज ऑफ स्टडीज आपल्या ह्याच्या की कॉग्निटिव्ह सायकोलॉजीच्या रिलेटेडच्या की एरियाज पाहिले होते आपण. बरोबर. आणि नेचर ऑफ कॉग्निटिव्ह सायकोलॉजी. नेचर ऑफ कॉग्निटिव्ह थोडक्यात सांगता येईल, नेचर ऑफ कॉग्निटिव्ह सायकोलॉजी काय होतं? ओके. ठीक आहे. जस्ट मी रिकाप याच्यासाठी घेतोय की काही लोक अजून जॉईन होत आहेत. आज अजून आताशे 60च लोक जॉईन झालेत, बाकीचे अजून ऍड होत आहेत. तोपर्यंत म्हटलं आपण एक डिस्कशन करूया नुसतं बसण्यापेक्षा. Nature of cognitive psychology मध्ये we spoke about interdisciplinary approach एक्झॅक्टली, to वी mental स्पोक. processes, येस सर, येस सर. info, डेफिनेट येस. information processing, emphasis on active learning, and research base. येस येस येस. Then we spoke about scope of cognitive psychology, येस सर, करेक्ट where, करेक्ट, स्वप्नील सर. where where we spoke about perception, memory, attention, learning, language, problem solving, and decision making, cognitive development, cognitive neuroscience, and applications in real life. We even spoke about Robert Sternberg's definition of cognitive psychology. Um, then some history, how cognitive psychology evolved over a period of time. How was the status during 1950, then during 1950 to 60, and 60 onward. These are the some areas we spoke about. येस सर, थँक्यू सर. गुड. Yeah, thanks. स्वप्नील सर told so many things. If anyone say anything? Okay, thank you. Today we start our second lecture of cognitive psychology. Can I speak now? ओके. स्क्रीन दिसते परत सगळ्यांना? या, ओके, थँक्यू मॅम. पुढचा आपण टॉपिक आपण बघूया. पुढचा जो आपण काल आपण घेतला होता, त्याच्यापैकी त्याचा पुढचा जो पार्ट आहे फर्स्ट चॅप्टर मधला, इमर्जन्स ऑफ कॉग्निटिव्ह सायकोलॉजी. म्हणजे त्याचा नेमका उदय कुठून झाला, काय झाला, कसा झाला, आपण कॉग्निटिव्ह सायकोलॉजी बद्दल आपण चर्चा पाहूया. द टर्म ऑफ इमर्जन्स ऑफ कॉग्निटिव्ह सायकोलॉजी रेफर्स टू द हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट अँड राईज ऑफ कॉग्निटिव्ह सायकोलॉजी ॲज अ डिस्टिंक्ट ब्रँच ऑफ सायकोलॉजी. कॉग्निटिव्ह सायकोलॉजीचा उदय हा शब्दाचा जर मानसशास्त्र नीट पाहिलं तर ही एक मानसशास्त्राची एक स्वतंत्र शाखा म्हणून झाला, आणि एक ऐतिहासिक विकास व वाढ आपल्याला कॉग्निटिव्ह सायकोलॉजी नंतर मानसशास्त्राच्या फील्डमध्ये आपल्याला दिसते. मग हाऊ सायकोलॉजी मूव्ह फ्रॉम द फिलॉसॉफिकल रूट्स.
So structuralism to functionalism to behaviorism, and finally to the cognitive revolution after 1950 to 1970, the era of 1950 to 1960. स्ट्रक्चरलिझम टू फंक्शनलिझम, आणि तिथून बिहेवियरिझम, तिथून कॉग्नेटिव्ह रेव्होल्युशन ला सुरुवात आपल्याला तिथून जायला दिसतं. आणि तिथून एक सायकोलॉजीला एक वेगळा टर्न आपल्याला सायकोलॉजी फील्डला या या 1950 त्या 1970 मध्ये आपल्याला लावलेला दिसतो. याच्या आपल्याला संशोधकांनी जे केवळ दिसणाऱ्या वर्तनावर न थांबता मनातल्या आतल्या जे अंतर्गत प्रक्रिया आहे, ज्याला आपण काल परत परत आपण तेच पाहत होतो की परसेप्शन, मेमरी, प्रॉब्लेम सॉल्विंग, लँग्वेजेस, है ना. द पॉइंट वेन द रिसर्च बिगेन टू द सिरियसली स्टडी द माइंड इंटरनल प्रोसेस, द इन्स्टेड ऑफ ओनली फोकसिंग ऑन ऑब्झर्वेबल बिहेवियर. फक्त वर्तनावरती त्यांनी अभ्यास सोडून माइंडच्या म्हणजे मेंदूच्या आतली जी प्रोसेस आहे ती परसेप्शन, मेमरी, प्रॉब्लेम सॉल्विंग, लँग्वेजेस आणि सेन्सेशन्स असेल, अटेन्शन, या सगळ्या याच्याला वेगळ्या यांचा त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसते. द शिफ्ट वेअर द सायकोलॉजी स्टार्टेड युझिंग इन्साइट फ्रॉम लिंग्विस्टिक्स, न्यूरोसायन्सेस अँड कॅम्प्युटर सायन्स टू अंडरस्टँड हाऊ ह्युमन प्रोसेस इन्फॉर्मेशन. आपल्याला दिसतं की मानसशास्त्राने भाषाशास्त्र असेल, मेंदू विज्ञान ज्याला आपण न्यूरोसायन्स म्हणतो, संगणक शास्त्र असेल, या संकल्पनाचा वापर करून मानवाचा माहिती प्रक्रिया समजून घेण्यासाठी एक पुढाकार घेतलेला आपल्याला ह्या कालखंडानंतर आपल्याला एक चेंजेस आपल्याला एक झालेले दिसतात. खरं तर आपण जर नीट पाहिलं, द टर्म इमर्जन्स ऑफ द कॉग्नेटिव्ह म्हणजे काय, द मीन्स द राईज अँड हिस्टॉरिकल ग्रोथ ऑफ धिस फील्ड as a separate branch of psychology. Why the first, why are this is the four points is mainly included in this: the philosophy, structuralism and functionalism, behaviorism, and cognitive revolution. So, what is the philosophy? Philosophy म्हणजे काय? Philosophy means the early ideas about knowledge, perception, and memory. Who told this? Who said this? The Plato, Aristotle, Descartes, this type of scientists or the experts, they talk about this philosophical way about psych perception and memory also. After that, the second stuff, the structuralism and functionalism, the first scientific approaches to studying the mind. The structuralism and functionalism मध्ये काय झालं की माइंड ब्रेन, याच्यामध्ये स्ट्रक्चरलिझम आणि फंक्शनलिझम मध्ये माइंड म्हणजे ब्रेनचा वापर, अभ्यासाला सुरुवात करण्याची एक सुरुवात त्याच्यात आपल्याला झालेली दिसते. त्याच्यानंतर बिहेवियरिझम फोकस होतो, पण जेव्हा माइंडला अभ्यास केला त्या माइंडचा इतका खोलवर तिथं अभ्यास केला जात नव्हता, मग मानवी वर्तनावरती अभ्यास केला गेला. द फोकस ओनली ऑब्झर्वेबल बिहेवियर, द रिजेक्टिंग मेंटल प्रोसेसेस. So after that, the cognitive revolution, 1950s to 1970, the researcher shifted back to studying the mind. Shifted back. ते पुन्हा मागे गेलेत आणि त्यांनी पुन्हा मेंदूवरती म्हणजे माइंडवरती पुन्हा रिसर्च करायला त्यांनी आपल्याला सुरुवात करत, सपोर्टेड बाय द लिंग्विस्टिक, न्यूरोसायन्स अँड कॉम्प्युटर सायन्सेस. एक नाव आपण एक पीएच बरोबर घेतलं होतं काल, तर त्याने लिंग्विस्टिक मध्ये मी म्हटलं होतं, हा लिंग्विस्टिक पण आहे, मल्टी याच्यात अप्रोच येतो. नॉम चॉम्स्की या व्यक्तीने खूप महत्वाचं स्टडी, लॉट्स ऑफ स्टडी अबाउट द लिंग्विस्टिक, त्याने खूप मोठा त्याच्यात त्याचा रोल आपल्याला याच्यामध्ये दिसतो. तर व्हॉट इज इंट्रोडक्शन, मग त्याची नेमकं थोडक्यात जर माहिती घेतली तर आपण काय होईल, तर कॉग्निटिव्ह सायकोलॉजी स्टडीज द इनर वर्किंग ऑफ द ह्युमन माइंड. हे आपण कंटिन्यू काल परवाच्या पण पहिल्या स्लाइड पाहून आपण पाहतो की ह्युमन माइंडचं आपण इनर वर्किंग काय आहे याचा तो अभ्यास करतो. फोकस हाऊ पीपल प्रोसेस, स्टोर अँड यूज इन्फॉर्मेशन. पीपल आपल्या व्यक्तीची जी इंटरनल प्रोसेस आहे त्याची साठवण्याची क्षमता आणि यूज ऑफ द इन्फॉर्मेशन, अप्लिकेशन काय आहे इन्फॉर्मेशनचं, याचा स्टडी, याच्यावर फोकस स्टडी कॉग्निटिव्ह सायकोलॉजी करता. एम टू द एक्सप्लेन थिंकिंग, मेमरी, परसेप्शन, प्रॉब्लेम सॉल्विंग अँड डिसिजन मेकिंग, द डेव्हलप थ्रू द व्हेरियस थिअरीज अँड मॉडेल्स ओव्हर द डिकेड. So what is the key idea of this? The from its beginning, main goal and understanding how human process information. After that, cognitive psychology image to answer question that the behaviorism couldn't. म्हणजे कॉग्निटिव्ह सायकोलॉजीचे उदयाच्या जे याच्यापासून जे उत्तर मिळायला लागले
ते बिहेवियरिझम म्हणजे वर्तनशास्त्राने नाही दिलेले आहेत. द ग्रोथ ऑफ द फील्ड द शेप बाय द कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम द फिलॉसॉफी एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी अँड न्यूरोसायन्सेस अँड AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ह्या की आयडिया या संपूर्ण आपल्याला याच्या दिसतात. मग 1 मिनिट. ओके. What to say about this section? This section introduce how cognitive psychology emerged as a field. Unlike behaviorism, which focuses only the visible behavior, cognitive psychology looks inside the mind to the study how knowledge is acquired and remember and used. Over time, the many theories and models have been developed to explain this process or explain this overall the cognitive psychology theories. आपण पाहतो की वर्तनवादापेक्षा वेगळं होण्याचं कारण किंवा कॉग्निटिव्ह सायकोलॉजीचं किंवा संज्ञानात्मक मानसशास्त्र असा आपण शब्दप्रयोग करतो, याचं वेगळं होण्याचं काय कारण असेल, त्याच्यात मनामध्ये माहिती कशी मिळते, काय मिळते, किंवा मेंदूमध्ये काय प्रोसेस आहे, याचं हळूहळू अनेक सिद्धांत व मॉडेल्स ते तयार झालेत. ते आपण पुढे याच्या एकाने आपण बघणार आहोत. अर्ली फाउंडेशन प्री 20th सेंचुरी, 2000 म्हणजे है ना 20th सेंचुरीच्या अगोदर अर्ली फाउंडेशन काय होतं कॉग्निटिव्ह सायकोलॉजी. तर फिलॉसॉफिकल रूट्स आपण पाहिलं की प्लेटो एरिस्टॉटलचं आपण नाव पाठीमागं पाहिलं, तर त्याच्या नेमकं काय इंट्रोडक्शन. कॉग्निटिव्ह सायकोलॉजी द सायंटिफिक स्टडी ऑफ मेंटल प्रोसेस आहे, आपण त्या दिवशी त्याची डेफिनेशन पाहिली होती. बट इट्स रूट लाय इन फिलॉसॉफी बिफोर द सायकोलॉजी बिकम अ सायन्स. म्हणजे याचे रूट्स जे असतात ते आपल्याला फिलॉसॉफीमध्ये सापडतात. जो जोपर्यंत सायकोलॉजीला सायन्स म्हणून मान्यता मिळाली नव्हती, त्याच्या अगोदर पासून फिलॉसॉफीमध्ये याची रूट्स, याची मूळ, पायामूळ आपल्याला दिसतात. द फिलॉसॉफर्स आस्क क्वेश्चन्स अबाउट नेचर ऑफ नॉलेज, हाऊ ह्युमन्स परसिव्ह रियालिटी, हाऊ मेमरी अँड थॉट फंक्शन. हे जे फिलॉसॉफर्स होते हे नेहमी असे क्वेश्चन्स विचारायचे की जे सायकोलॉजीला रिलेट करतात. आज द नेचर ऑफ नॉलेज म्हणजे नॉलेज जे माणसाला ज्ञान मिळतं त्याचं नेचर काय, त्याची प्रोसेस काय, कसं साठवतो, कसं येतो, कसं मिळवतो, याच्याबद्दल त्यांना प्रश्न पडले होते. त्यांनी ते प्रश्न उपस्थित केले. त्याचबरोबर ह्युमॅन जे माहिती घेतो है ना, जे समजतो, त्याला जे अंडरस्टँडिंग होतं, ती रियालिटी काय, अंडरस्टँडिंग रियालिटी कशी होते, काय होते, त्याच्या बाबतीत त्यांना प्रश्न कळाले, पडलेत. त्याच्याबद्दल हाऊ मेमरी जे आपली आहे स्मरणशक्ती, ती 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 नेमकं काय, कसं काम करते, आणि थॉट फंक्शन आपण वैचारिक लेवल आपली कशी आहे, त्याचे फंक्शन्स काय, कुठल्या कुठल्या वेनी आपण ते करतो, याचा एक संपूर्ण असा एक वेगळा अनुभव म्हणा किंवा वेगळे प्रश्न आपल्याला त्यांना ह्या कालखंडात आपल्याला पडलेले दिसतात. म्हणजे मानसशास्त्र स्वतंत्र विज्ञान होण्याआधीची जी जी कार्यप्रणाली होती, त्या कार्यप्रणालीला प्लेटो, अरिस्टॉटल, डेस्कॉट सारख्या तत्वज्ञानांनी आपल्याला याच्यात खूप काम करून ठेवलेलं आपल्याला दिसतंय. द की फिलॉसॉफर्स आहेत. मग हे की फिलॉसॉफर्स कोण कोण होते, मग कोण कोण होते ते की फिलॉसॉफर्स की ज्यांनी आपल्यासाठी हा अभ्यास त्यांनी केला होता. तर आपण म्हणतो की सायकोलॉजीचा रूट्स, कॉग्निटिव्ह सायकोलॉजीचा रूट आपल्याला फिलॉसॉफीमध्ये दिसतोय. तर प्लॅटोचा कालखंड जर आपण पाहिला तर 428 ते 300 हे BCE म्हणजे बिफोर ख्रिश्चियन इरा, म्हणजे ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी 428 ते 347 या कालखंडात प्लेटोचा जन्म झालेला आपल्याला दिसतो. त्याचा कालखंड आपल्याला दिसतो. त्याच्यामध्ये काम नॉलेज इज अ इननेट लर्निंग अँड इज इक्वल टू रिकलेक्शन. तसं त्याच्या पूर्ण आपण पुढे एक स्पेशल आपल्याला एक स्लाइड आहे प्लॅटो, अरिस्टॉटल, रेने डिस्कार्टावरती. त्याच्यात आपण रिअल त्यांना नेमकं काय म्हणायचं त्याचं एक्सप्लेनेशन पाहूया. अरिस्टॉटलचा एरिया होता किंवा जो कालखंड होता तो ख्रिस्त कालखंडापूर्वी 384 ते 322. रेने देसकार्ता यांचा होता 15 ख्रिस्तानंतर, म्हणजे आत्ताच 1596 ते 1650. मेन म्हणजे रेने देसकार्ताची ड्युअलिझम आणि रॅशनलिझम ह्या दोन महत्वाच्या थेरीज किंवा दोन रचनाच्या याच्यावरती बऱ्यापैकी काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. तर इन्फ्लुएन्स ऑन कॉग्नेटिव्ह सायकोलॉजी, मग यांचा या इन्फ्लुएन्स या कॉग्निटिव्ह सायकोलॉजीवर यांच्या विचारांचा किंवा यांच्या फिलॉसॉफीचा नेमका काय आपल्याला
परिणाम किंवा त्याचा काय इम्पॅक्ट झालेला आपल्याला दिसतो. द प्लॅटो इन्स्पायर्ड अ मॉडर्न थेरीज ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट इनेट स्ट्रक्चर. जे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटचं इनेटचं स्ट्रक्चर आहे ते आपल्याला प्लॅटोच्या अभ्यासामध्ये, त्याच्या फिलॉसॉफीमध्ये आपल्याला दिसतं. Aristotle he is a focus on the observation shape scientific experimental method. सायंटिफिक आणि एक्सपेरिमेंटल मेथड की ऑब्झर्वेशन मेथड, शेप आकार कसा द्यायचा आहे, काय असतो याच्यावरती स्टडी किंवा अभ्यास किंवा याच्यावरती विचार मांडलेले आपल्याला अरिस्टॉटल दिसतात. डिस्कार्ट आहे हिज ड्युअलिझम इन्फ्लुएन्स द डिपेट्स ऑन माइंड बॉडी रिलेशन इन सायकोलॉजी अँड न्यूरोसायन्सेस. त्याची ड्युअलिझम नावाची त्याची जी कन्सेप्ट किंवा ती थेरी त्यांनी मांडली आहे डिस्कार्ताने, त्याचा माइंड बॉडी रिलेशन म्हणजे आपला मेंदू आणि शरीर याच्याबद्दलचं जे रिलेशन आहे आणि सायकोलॉजी आणि न्यूरोसायन्सेस मध्ये काय त्याचा परिणाम होतो याच्याबद्दल त्याने आपल्याला अभ्यास केलेला आपल्याला दिसतो. दिस philosophical foundation were the stepping stone that the later shape modern research in cognition. एक वेगळा मॉडर्न रिसर्च मध्ये जे पण कॉग्निशन आपण झालेलं पाहतोय त्याला एक वेगळा शेप देण्याच्या या थिरीजनी एक महत्वाचं काम केलेलं आपल्याला दिसतंय. मग फिलॉसॉफिकल रूट्स प्रोव्हाइडेड अर्ली इन्साइट इंटू कॉग्निशन. जेव्हा सायकोलॉजी हा शब्द पण नव्हता तेव्हा एक फिलॉसॉफिकल अँगलने याला हा शेप देण्याचं, कॉग्निशनला शेप देण्याचं काम त्यांनी केलं. आयडियाज ऑफ नॉलेज, द परसेप्शन, मेमरी स्टील इन्फ्लुएन्स मॉडर्न सायकोलॉजी. त्यांनी जे त्याच्यातले ज्या कन्सेप्ट सांगितल्या ते आजही मॉडर्न सायकोलॉजीवरती इम्पॅक्ट करत असताना आपल्याला दिसतात. द फाउंडेशन लेड बाय प्लॅटो, अरिस्टॉटल अँड डिस्कार्ट दे कंटिन्युअस टू गाईड कॉग्निटिव्ह थेरीज अँड रिसर्च. आजही ते कॉग्निटिव्ह थेरीजला आणि रिसर्चला आजही आपल्याला ते गाईड करताना दिसतात. प्लेटोचा आपण कालखंडात पाहिला होता. स्टुडंट ऑफ सॉक्रेटिस. प्लेटो हा कोण होता? सॉक्रेटिस म्हणून एक तत्ववेत्ता होता ज्याला आपण फिलॉसॉफर्स म्हणून ओळखतो. सॉक्रेटिस आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी नाव माहिती असेल. या सायक्रेटिसचा हा विद्यार्थी बिलीव्ह नॉलेज इज इनेट म्हणजे काय, त्यांनी काय म्हटलं होतं, आपल्यातलं जे नाही ना जे नॉलेज आहे ते जन्मजात असतं है ना, ते बाहेरून कुठून आपण मिळवत नाही, ते आपण जन्मजात आपल्याकडे नॉलेज असतं असं प्लॅटोने म्हटलं. त्याच्यानंतरून त्याने लर्निंग अँड इज इक्वल टू रिकलेक्शन म्हणजे ते आपल्यात असणारं उपजतं नॉलेज प्लस लर्निंग, त्याचं रिकलेक्शन ऑफ व्हॉट द सोल ऑलरेडी नोज म्हणजे आपल्याला अगोदरच जन्मजात असलेली माहिती आणि यांचा दोघांचा जो परिणाम त्याच्यावरती आपल्याला त्यांनी काम केलेलं आपल्याला आठवतं. द रिपब्लिक थेरी ऑफ फॉर्म्स असं त्यांनी एक थेरी आपल्याला मांडली जी त्यांनी खूप छान पद्धतीने मांडली होती. त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन द अर्ली ग्राउंडवर्क फॉर हाऊ ह्युमन परसिव्ह अँड इंटरप्रेट द वर्ल्ड. फ्लॉटोचं की अर्ली ग्राउंडवर्क काय आहे की माणसं समजून कसं घेत आहेत, ते इंटरप्रेट त्यांचं अंडरस्टँडिंग कसं होतंय, त्याच्यावर ते अर्थ कसा लावतायत या जगाविषयी किंवा आजूबाजूच्या गोष्टींविषयी, याचं महत्वाचं थिंकिंगचं कॉन्ट्रीब्युशन हे त्यांनी केलेलं आपल्याला दिसतो प्लॅटोनी. मग मग अरिस्टॉटल सेकंड, अरिस्टॉटल स्टुडंट ऑफ प्लॅटो. तर अरिस्टॉटल हा कोण होता? अरिस्टॉटल हा स्टुडंट आहे कोणाचा? प्लॅटोचा. प्लॅटो स्टुडंट कोणाचे होते? हे सायक्रेटिसचे, बरोबर. स्टुडंट ऑफ प्लॅटो बट हॅड अ अपोजिट व्ह्यू. जरी ते स्टुडंट होते याचे प्लॅटोचे, पण व्ह्यू जे आहे त्याच्या दृष्टिकोन जो आहे किंवा त्याचे थॉट्स जे होते ते त्यांचे विचार आपल्याला थोडे अपोजिट आपल्याला दिसतात प्लॅटोच्या. एम्पसाइज द एम्पेरिकल ऑब्झर्वेशन नॉलेज फ्रॉम सेन्स. एम्पसाइज द एम्पेरिकल ऑब्झर्वेशन. आता पहिले काय म्हटलं त्यांनी, प्लॉटोने म्हटलं होतं की नॉलेज हे माणसाकडच्या स्वतःकडे असतो है ना, असं त्यांनी इथं तो म्हणतोय. इथे अरिस्टॉटल काय म्हणतोय उलट, एम्पेसाइज एम्पेरिकल ऑब्झर्वेशन नॉलेज फ्रॉम सेन्सेस. आपण जे सेन्सेस असतात, 5 सेन्सेस जे आपल्या, या सेन्सेसद्वारे आपण नॉलेज घेत असतो, माहिती मिळवत असतो असं अरिस्टॉटलने म्हटलं. आणि मग त्याच्यात वर्स काय काय, निकोमेचियन एथिक्स अँड डी अॅनिमा ऑन द सोल. ह्या दोन ग्रंथ आहेत त्यांचे, तुम्हाला वाचायला मिळाले तर बघा. खूप छान अरिस्टॉटलने त्याच्यामध्ये सोल म्हणजे आत्मा काय असतो आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत याचा एक छान त्यांनी हे म्हणलं. इंट्रोड्यूस टू मेमरी आणि असोसिएशन
मेमरीचं आणि इतर गोष्टींचं असोसिएशन काय असतं, हा इंट्रोड्यूस कन्सेप्ट त्या कालखंडात की जेव्हा सायकोलॉजी नावाचा शब्द अस्तित्वात आपल्या नंतर आला. पहिले मेमरी आणि त्याच्याबद्दलचं त्याचं असोसिएशन हे इंट्रोड्यूस अरिस्टॉटलने केलं होतं. कॉन्ट्रीब्युशन काय आहे अरिस्टॉटलचं? बिल्ड अँड अर्ली एम्पॅरिकल फ्रेमवर्क ऑफ कॉग्निशन. जे आपण जे मेमरी पाहतो हे पाहतो किंवा नॉलेज फ्रॉम सेन्सेस ज्याच आपण म्हणतो, हा कॉग्नेटिव्ह सायकोलॉजीचा मेन पार्ट, जे मेन फाउंडेशन किंवा जे फ्रेमवर्क आहे ते अरिस्टॉटलनी आपल्याला त्या कालखंडात केलेलं दिसतं. तर इन हिज वर्क द सच द निकोमन एथिक्स अँड द एनिमा, द अरिस्टॉटल एक्सप्लोर हाऊ द सेन्सेस प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अँड बिल्ड नॉलेजेस. ही इज ऑल्सो explain the concept of memory and experiences are recall and association with how ideas connect with each other. त्यामुळे असोसिएशन म्हणतो हाऊ आयडियाज कनेक्टेड विथ इच अदर. ही कन्सेप्ट म्हणजे आयडिया दुसऱ्याला बऱ्याच वेळेस ना आयडिया आपल्या मॅच होत असतात दुसऱ्याला, आणि त्याचे असोसिएशन कसं होतं याचा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला अरिस्टॉटलने मांडलेला. द रेने दिस्कार्ता यांचा कालखंड आत्ताच आपण 1596 ते 1650 या कालखंडातला आहे. अ फेमस फ्रेंच फिलॉसॉफर असं रेने दिस्कार्ता आहे की एक फेमस असा आहे फिलॉसॉफर, फ्रेंच फिलॉसॉफर म्हणून ओळखलं जातं रेने देस्कार्ताला. ड्युएलिझम, माइंड अँड बॉडी आर सेपरेट. ड्युएलिझमची थेरी त्यांनी मांडली. माइंड अँड बॉडी आर सेपरेट. माइंड म्हणजे आपण म्हटलो का ब्रेन, ब्रेन आणि शरीर या दोन सेपरेट आहेत, सेपरेट गोष्टी आहेत असं त्यांनी मांडलं. त्यांनी मांडला हा ड्युएलिझम. त्याला आपण मराठीत जर म्हणायचं म्हटलं ड्युएलिझमला द्वैतवाद आपल्याकडे ना बघा अद्वैत आणि द्वैत असं वाटलं. त्या ड्युएलिझम मध्ये द्वैतवादाची जी कन्सेप्ट आहे की दोन आहेत, एक नाही आहेत, है ना. हे दोन आहेत, बॉडी वेगळी आहे आणि ब्रेन किंवा माइंड वेगळा आहे. द मेडिटेशन ऑन द फर्स्ट फिलॉसॉफी, माइंड नॉन मटेरियल बॉडी फिजिकल. मेडिटेशन हे त्या कालखंडात रेनेस करताना सांगितलं होतं की मेडिटेशन, फिलॉसॉफीमध्ये मेडिटेशन हा महत्वाचा आहे. जर मेडिटेशन आपण केलं तर अमूर्त मन, म्हणजे त्याला आपण म्हणतो अमूर्त म्हणजे नॉन मटेरियल अँड मटेरियल असं आपण ज्याला म्हणतो, ज्याला आपण फिजिकल म्हणजे भौतिक अभौतिकता असं आपण म्हटलं. तर ह्या जो कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या रेने देस्कार्ता यांनी आपल्याला मांडलेल्या आपल्याला दिसतात. द मेंटल प्रोसेस आर डिस्टिंक्ट फ्रॉम द फिजिकल प्रोसेस. मेंटल प्रोसेस आज डिस्टिंक्ट फ्रॉम फिजिकल प्रोसेस. मेंटल प्रोसेस या डिस्टिंक्ट करत असतात फिजिकल प्रोसेसला, म्हणजेच मानसिक प्रक्रिया आणि शारीरिक प्रक्रिया या वेगवेगळ्या असल्या तरी त्या एकमेकावरती अवलंबून असतात, किंवा मानसिक प्रक्रियाच बऱ्याच वेळेस फिजिकल म्हणजे शारीरिक प्रक्रियांना किंवा प्रोसेसला कारणीभूत असू शकतात असं रेने देस्कार्ता यांनी त्या कालखंडात मांडलं. यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे? द रेज द की क्वेश्चन्स अबाउट माइंड बॉडी रिलेशनशिप अँड कॉग्निशन. माइंड अँड बॉडी यांचं रिलेशनशिप हे कॉग्निशन म्हणजे काय असा प्रश्न त्या कालखंडात त्यांनी आपल्याला उपस्थित केलेला आपल्याला दिसतो. दिस कन्सेप्ट हॅड द प्रोफाउंड इम्पॅक्ट ऑन द स्टडी ऑफ कॉग्निशन as it is emphasized that the mind could be studied separately from the body. The Descartes' idea continue to influence modern debates in psychology and neurosciences about relationship between brain and mental processes. Again, brain and mental processes are physical. तीन कन्सेप्टला थोडं ब्रेन आणि माइंड ला थोडा देकारते थेरी थोडी आपल्याला कन्फ्यूज करते की माइंड तो थोडं माइंडला आपण जे मन म्हणतो त्या तिथं त्या मनला तो थोडं माइंड करतोय, पण तो मध्येच माइंड हा ब्रेन पण असू शकतो असं म्हणतोय. पण एक महत्वाचं त्या कालखंडात एक नवीन असा व्ह्यू कॉग्नेटिव्ह सायकोलॉजीला रेने देस्कार्ता देणे. रेने देस्कार्ताचं दुसरं कीवर्ड किंवा दुसरं त्यांनी कन्सेप्ट मांडली रॅशनलिझम अँड नॉलेज. रॅशनलिझम, नॉलेज. रॅशनलिझम हा रॅशनल आपण बऱ्याच वेळा आजही म्हणतो की माणसाने रॅशनल असलं पाहिजे, म्हणजे काय वास्तववादी असलं पाहिजे. ही वास्तववादीची भूमिका आणि त्याचा नॉलेज, त्याच्याबद्दलचं नॉलेज आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. ज्यालाच आपण तर्क पाहिजे, रॅशनल पाहिजे, तार्किक काय एखादी गोष्ट आपण करतो तर रॅशनल काय, त्याच्यामुळे तर्क काय किंवा सायंटिफिक याच्याने आम्हाला पटवून सांगायचं आपण बऱ्याच वेळेस म्हणतो.
तर त्याचा एक नवीन असा त्या कालखंडामध्ये तर्क केले गेले पाहिजेत किंवा त्याचा त्याचा ज्ञानाचा एकमेकांचा बेस असला पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं. द ॲडव्होकेटेड रॅशनलिझम नॉलेज कम्स फ्रॉम रिझन अँड लॉजिक. त्याचं म्हणणं होतं, त्यांनी ज्यावेळेस ॲडव्होकेट केलं रॅशनलिझमला त्यावेळेस तो म्हणतो नॉलेज कम्स फ्रॉम रिझन अँड लॉजिक. तर्काने आणि त्याच्या कारणाने त्याचा उगम होत असतो किंवा ते तिथून येत असते माहिती किंवा किंवा नॉलेज ज्याला किंवा ज्ञान आपण असं म्हणतो, असं त्याचं म्हणणं होतं. त्याचं एक प्रसिद्ध विधान आहे आपण त्याचं, कॉग्निटो इर्गो सम, म्हणजे मी विचार करतो म्हणून मी तत्वात आहे. आय थिंक देअर फॉर आय एम, है ना. असं एक महत्वाचं एक फेमस असं त्याचं कोट आहे. द हायलाइटेड द रोल ऑफ रॅशनल थॉट इन द फॉर्मिंग नॉलेज. तर त्याने केलं की रॅशनल थॉट जे आहे ते नॉलेज फॉर्मिंग करण्यासाठी महत्वाचं आहे. हे त्याने हायलाइट द रोल केला रॅशनल थॉटचा नॉलेज फेम करण्यासाठी. द कॉन्ट्रीब्युशन काय आहे आपण जर पाहिलं, द इन्फ्लुएन्स द लेटर कॉग्नेटिव्ह थेरीज फोकस ऑन इंटरनल मेंटल प्रोसेस. नंतरच्या ज्या कॉग्नेटिव्ह थेरीज डेव्हलप झाल्या त्याच्यावरती फोकस, इंटरनल मेंटल प्रोसेसवरती फोकस आणि इम्पॅक्ट करण्याचं काम रेने डिस्कार्त यांच्या थेरीने आपल्याला केलेलं दिसतं. मग व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑन मॉडर्न कॉग्नेटिव्ह सायकोलॉजी, ह्या जे फिलॉसॉफिकल कॉन्ट्रीब्युशन आहे यांचा मॉडर्न इन्फ्लुएन्स काय दिसतो आपल्याला मॉडर्न कॉग्नेटिव्ह सायकोलॉजीमध्ये. द प्लेटो नेट द नॉलेज, म्हणजे जे प्लेटोने जे सांगितलं होतं की नॉलेज हे माणसाकडे इनबॉर्न असतं, त्याच्याकडे जन्मजात असतं असं जे आपण म्हणतो, किंवा जे प्लॅटोनी म्हटलेलं आहे की त्याची पुनरावृत्ती म्हणजे शिकणं वगैरे असं जे त्यांनी म्हटलं होतं. तर त्याच्यात पुढचं आणि काय म्हटलं होतं अजून त्यांनी, इन्फ्लुएन्स द मॉडर्न थेरीज ऑफ कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट. कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटचे नंतर जे ते थेरीज आहे, नॉर्म चॉम्स्कीने लँग्वेज थेरी जी मांडली त्याच्यावरती आपल्याला प्लॅटोच्या ह्या विचारसरणीचा मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट झालेला आपल्याला दिसतो. एरिस्टॉटलचा काय एम्पेरिकल ऑब्झर्वेशनचा इम्पॅक्ट आपल्याला कॉग्नेटिव्ह सायकोलॉजीवर दिसतो. नॉलेज फ्रॉम एक्सपिरियन्सेस अँड सेन्स, नॉलेज कुठून मिळतं, अनुभवातून आणि ज्ञानेंद्रियातून मिळतं असं एरिस्टॉटलने त्यावेळेस सांगितलं होतं. त्याचा इन्फ्लुएन्स होतो झाला किंवा होतोय अजूनही. बेसिस ऑफ द सायंटिफिक अँड एक्सपेरिमेंटल मेथड्स इन सायकोलॉजी. सायकोलॉजी म्हटले जे सायंटिफिक आणि एक्सपेरिमेंटल मेथडचा जो स्टडी सुरू आहे, रिसर्च चालू आहे, त्याच्यावरती इम्पॅक्ट याचा एरिस्टॉटल यांच्या एम्पेरिकल ऑब्झर्वेशनचा होत असतो. आणि डेस्कार्टचा माइंड बॉडी ड्युअलिझमचा, माइंड बॉडी अँड मेंटल फिजिकल हे वेगवेगळे आहेत याचा. मग याचा न्यूरोसायन्सेस अँड माइंड बॉडी डिबेट्स जिथे जिथे होतात किंवा जिथे अभ्यास होतोय तिथे यांचा फिलॉसॉफिकल स्ट्रक्चरचा आपल्याला डेफिनेटली इम्पॅक्ट झालेला आपल्याला दिसतो. मग समरी म्हणता येईल तर फिलॉसॉफिकल रूट्स ऑफ कॉग्नेटिव्ह सायकोलॉजीचं काय, आपल्याला याची समरी जर आपण घेतलो तर काय आपल्याला याची समरी करता येईल. तर फिलॉसॉफिकल रूट गिव्ह द की इनसाइट इन टू नॉलेज, परसेप्शन अँड मेमरी. ज्ञान, ग्रहण, स्मृती ज्याला परसेप्शन म्हणतो आपण, याचं जे आहे याचं हे की पॉइंट्स की इन्साइट आपल्याला फिलॉसॉफिकल वेमध्ये मिळतात. कॉन्ट्रीब्युशन ऑफ प्लेटो, अरिस्टॉटल द शेप अर्ली आयडियाज ऑफ मेंटल प्रोसेस. देअर आयडियाज स्टील इन्फ्लुएन्स मॉडर्न कॉग्नेटिव्ह थेरीज अँड रिसर्च मेथड. पुढचा जो आपला आता 1.4.2चा आहे स्ट्रक्चरलिझम अँड फंक्शनलिझम. आपण जो पहिल्या याच्यात पाहिलं होतं की शिफ्ट कसं होत गेलं त्याच्यानंतर लेटर 19 आणि अर्ली 20 सेंचुरी. द स्ट्रक्चरलिझम, फंक्शनलिझम, अर्ली स्कूल ऑफ सायकोलॉजी. सायकोलॉजीचं सुरुवातीचं स्कूल आपण म्हणून घेतलं होतं विल्यम वुंट याला फादर ऑफ सायकोलॉजी. थोडी तब्येत खराब आहे आज, सर्दी खोकला आहे, तर म्हणून मध्ये मध्ये असा थोडं डिस्टर्बन्स येईल आपल्याला. द विल्यम वुंट यांना he known as the father of psychology. He established the first psychological lab in 1879, Leipzig, the psychology as a separate science. He introduced the scientific way to scientific new concept of science, the psychology as a separate sciences. His mainly approach of structuralism, study of structure of the mind, ब्रेनच्या स्ट्रक्चरचा मेन स्टडी विल्यम वुंटने आपल्याला केला दिसतो. फादर ऑफ सायकोलॉजी असं विल्यम वुंटला म्हटलं जातं.
द मेथड काय वापरले होते त्याने त्यांनी सांगितले, द इंट्रोस्पेक्शन, ट्रेन, ऑब्झर्व, रिपोर्ट, कॉन्शियस एक्सपिरियन्स. कॉन्शियस एक्सपिरियन्सचा इंट्रोस्पेक्शनचा त्याने ही मेथड सांगितलं की इंट्रोस्पेक्शन मेथड आपल्याला आली पाहिजे आणि सायकोलॉजीमध्ये आपण याचा वापर करतो असं आपलं तो नेहमी म्हणायचा की इंट्रोस्पेक्शनचा काय अंतःप्रत्यय आपल्याला येतो, स्वतःचा त्या प्रत्येकानं अनुभव आहे, ऑब्झर्वेशन म्हणजे त्याला काय अनुभव, कॉन्शियस एक्सपिरियन्स त्याला आला पाहिजे असं. मग याचा त्याचा मेन विल्यम म्हटलं गोल होता काय, द ब्रेक द कॉम्प्लेक्स मेंटल प्रोसेस इन टू बेसिक एलिमेंट्स. द ब्रेक कॉम्प्लेक्स मेंटल प्रोसेसला त्यांना ब्रेक जे कॉम्प्लेक्स मेंटल प्रोसेस आहेत त्यांना तोडून वेगवेगळ्या याच्याने आपल्याला तर करता येतात का बेसिक एलिमेंट्स ते कोडला आहे, सेन्सेशन, परसेप्शन, हिलिंग. सुरुवातीला आपल्याला ह्या वेगवेगळ्या एकत्रच आहेत किंवा त्याची गुंतागुंत कळायचं नाही. हळूहळू त्याला सेन्सेशन वेगळे, परसेप्शन वेगळे किंवा फिलिंग्स वेगळे. आतापर्यंत आपण सेन्स म्हटलो पण आपण सेन्सेशन हा वर्ड आतापर्यंत आपण वापरला नाही. ते सेन्सेशन हा एक वेगळा शब्द परसेप्शन बरोबर त्याने आपल्याला त्यांच्या त्या विल्यम वूडनी त्यांच्या स्टडीमध्ये दिसतात फिलिंग्स, ना इमोशन्स जसं आपण म्हणतो. ह्या फिलिंग्स हा एक ऑल्सो स्टडी द ओल्कर सायकोलॉजी. व्हॉट इज त्यांनी विल्यम वूड यांनी काय स्टडी केलेलं आहे, अल्कोर सायकोलॉजी म्हणजेच काय, भाषा, संस्कृती आणि सामाजिक वर्तन याच्यात सुद्धा कल्चर, लँग्वेज आणि सोशल ऑफ बिहेवियर याच्यामधलं सायकोलॉजी नेमकं काय आहे याचा सुद्धा अभ्यास विल्यम वूड यांनी त्यांच्या त्या स्टडी मध्ये आपल्याला केलेला दिसतोय. पुढचा जो आहे एक्सपर्ट किंवा स्ट्रक्चरलिझमचा पुढचा जो एक्सपर्ट आहे की ज्याने खूप मोठं त्याचं काय म्हणतो आपण त्याला हे दिलं कंट्रीब्युशन आपल्याला सायकोलॉजी फील्डमध्ये दिलेलं दिसतं, ते आहे एडवर्ड टिचनर. 1867 टू 1927 असा आहे. स्टुडंट ऑफ वुंड, विल्यम वुंडचे स्टुडंट आहेत हे स्टुडंट एडवर्ड टिचनर. ही ब्रॉड द स्ट्रक्चरलिझम टू द US. व्हॉट इज US? आपण काल परवा कुणीतरी पॅव्हलोवच्या थेअरीचं कोणीतरी हे केलं होतं, तर तो चा इथं शब्द आपला इथे येतो. ठीक, प्राऊड द स्ट्रक्चरलिझम मध्ये US मध्ये त्यांनी आणला. चे दोन अर्थ होतात, की आपल्याला सर्वसाधारण ज्ञात असलेला युनायटेड स्टेट, सायकोलॉजिकल आणि अनकंडिशनल स्टिम्युलस. अशा चे दोन फॉर्म आहेत. मॅक्झिमम वेळेस आता असं म्हटलं की सायकोलॉजी म्हटलं आपल्याला अनकंडिशनल स्टिम्युलस हा शब्द येईल. पण इथे ज्यावेळेस आपण स्ट्रक्चरिझम आणि याच्यात घेतलं तर अजून आपण स्टिम्युलस वरती पोहोचलेलो नाहोत, तो आपल्याला नंतर येईल है ना, लर्निंग थेअरीच्या वेळेस. इथं आपल्याला मध्ये युनायटेड स्टेट मध्ये त्यांनी सुरुवातीला स्ट्रक्चरिझम आणला. हे एक्सपेंडेड द इंट्रोस्पेक्शन, डिवाइडेड द कॉन्शियस इन, है ना, द सेन्सेशन, फिलिंग्स, इमेजेस, मेंटल रिप्रेझेंटेशन. इमेजेस एक नवीन म्हणजे प्रतिमा, ब्रेन्स. आता आपण बऱ्याच वेळेस पाहतो की बरेच जण म्हणतात की ब्रेनची लँग्वेज ही इमेजेस आहे. याच्यावरती जो स्टडी आपल्याकडे आहे, तर सेन्सेशन, फिलिंग आणि इमेजेसला डिव्हाइड, कॉन्शियसनेस आहे माणसाचा, त्याला डिव्हाइड करण्याचं काम, त्याला एक्सपांड करण्याचं काम एडवर्ड टिचनर यांनी केलेलं दिसतं. द कॉन्ट्रीब्युशन काय, द सिस्टमॅटिक अँड डिटेल अनालिसिस ऑफ कॉन्शियसनेस. परवा कोणीतरी आम्हाला कॉन्शियसनेस अनकॉन्शियसनेसचा आयडिया केला होता, म्हणून मी म्हटलं होतं की आपण मॅक्झिमम वेळेस आपण कॉन्शियसनेस वरतीच काम करत असतो. म्हणून या सिस्टमॅटिक अँड डिटेल अनालिसिस ऑफ कॉन्शियसनेस एडवर्ड टिचनरने कॉन्शियसनेस वरती खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आपल्याला दिसतं. द टिचनर रिफाईन Wundt's ideas of focus the narrowly on the content of the mind. Structuralism become known as the rigidity and subjectivity which lead to decline. एडवर्ड टिशनरनी काय केलं, यांनी रिफाईन केले जे वुंडनी जे काही स्ट्रक्चरलिझमच्या आयडिया ज्या सांगितल्या होत्या त्या थोडं रिफाईन नव्याने मांडण्याचा आणि विस्तृत असा मांडण्याचा ऐकलं. क्रिटिसिझम काय, टू सब्जेक्टिव्ह अँड अनरिलायबल. म्हणजे त्याने जे याचं क्रिटिसिझम आहे टू सब्जेक्टिव्ह आणि अनरिलायबल आहे असं बरेच यांनी सांगितलं.
इंडिव्हिज्युअल आणि इंट्रोस्पेक्शन मध्ये बऱ्याच नंतरच्या त्याच्यावरती जी टीका दिसते, पण त्याने जी रिजिड स्ट्रक्चरलिझमची तुमची जी कन्सेप्ट होती तिला ते रिजिड कन्सेप्टला फाटा देण्याचं काम आपल्याला एडवर्ड टिशनर यांनी त्यांच्या याच्यात दिसतं. पुढचे आहेत विल्यम जेम्स. विल्यम जेम्सचं काय, यांनी द क्रिटिक ऑफ स्ट्रक्चरलिझम डेव्हलप फंक्शनलिझम यांनी क्रिटिक केलं, विरोध केला, त्याला अपोज केला की स्ट्रक्चरलिझम पेक्षा आपल्याला फंक्शनलिझम हा डेव्हलप. त्यांनी नंतर मग फंक्शनलिझम नावाची न्यू कन्सेप्ट आपल्याला यांनी विल्यम जेम्स यांनी हे केलं जातं. बघा आतापर्यंत आपण स्ट्रक्चरलिझम ज्यांनी ज्यांनी सांगितलं होतं किंवा त्याच्यावरती काम केलं होतं त्यांच्या आपण हे करत होतो. आता इथून पुढे आपण फंक्शनलिझम जे फंक्शन्स आहेत त्या फंक्शनलिझमचा वरती ज्यांनी काम केलं त्या सगळ्यात सुरुवातीचं काम विल्यम जेम्स. येस, विवो V2325 काय करतात आपण? हेरच करता प्लीज. विवो मी रिमूव्ह करून दिला आपल्याला. बेटर. ओके. तर विल्यम जेम्सच्या या संरचनावादाचा त्याने मोठं हे केलं आणि कार्यकारणवाद ज्याला विकसित केला आपण म्हणतो फंक्शनलिझम. त्याचं मेन लक्ष किंवा मेन फोकस त्याने केला तर मेंटल प्रोसेसचं जे फंक्शन्स आहे ना, फंक्शन्स अँड पर्पज, मेंटल प्रोसेसचं फंक्शन, त्याचं कार्य कसं चाललं, त्याचा उद्देश नेमकं काय आहे याच्यावरचा मेन फोकस हा विल्यम जेम्सने त्याच्या कालखंडा किंवा त्याच्या अभ्यासाच्या स्टडीमध्ये केला. की आयडियाज काय आता मेंटल प्रोसेस हेल्प इंडिव्हिज्युअल्स अडॅप्ट टू देअर एन्व्हायरमेंट. मेन आयडियाज त्याची होती मेंटल प्रोसेस, आपल्या इंटरनल ब्रेनमध्ये ज्याच्या प्रोसेस होतात मेंटली किंवा सायकोलॉजिक प्रोसेस होतात द हेल्प्स इंडिव्हिज्युअल, त्या व्यक्तीला मदत करतात कशासाठी, तर आजूबाजूचं ते एन्व्हायरमेंट आहे त्याच्याशी समायोजन करण्यासाठी, त्याच्याशी जुळवून घेण्यासाठीचं एक महत्वाचं मदत ही मेंटल प्रोसेसने आपल्याला होत असते. अशी महत्वाची की कन्सेप्ट विल्यम जेम्स यांनी त्यांच्या आपल्याला त्या स्टडीमध्ये किंवा त्यांनी जो अभ्यास मांडला त्याच्यामध्ये दिसतो. ही इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. त्यांनी नवीन कन्सेप्ट किंवा नवीन आपल्याला इंट्रोड्यूस केली, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. म्हणजे काय, विचार सतत, द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस संकल्पना देताना काय नाही त्यांनी, द थॉट्स आर कंटिन्युअस अँड एव्हर चेंजिंग. व्यक्तीचे विचार जे असतात ते कंटिन्युअस बदलत असतात. फिलॉसॉफीचा एक आधार घेऊन त्यांनी प्रॅग्मेटिझम हा नावाचा जो नवीन आयडिया, जो व्हॅल्यूज ऑफ आयडिया लाईज इन दिअर प्रॅक्टिकल यूज, हा नवीन कन्सेप्ट फिलॉसॉफीला उचलून त्यांनी तो वापरला. आणि हीच कंट्रीब्युशन इन्फ्लुएन्स द अप्लाइड सायकोलॉजी. अप्लाइड सायकोलॉजी विल्यम जिमचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्याला दिसतो. जसं एज्युकेशन सेटअप किंवा क्लिनिकल सेटअपमध्ये आज आपण ज्या ज्या थेरपीज यांना बरं करण्यासाठी थेरीज वापरतो, या त्या त्या मॅक्झिमम त्याच्यावरती इम्पॅक्ट करण्याचं काम विल्यम जेम्स याच्या थेरीने आपल्याला केलेलं दिसतं. खरं तर विल्यम जेम्स द बिलीव्ह द सायकोलॉजी शुड फोकस ऑन हाऊ द माइंड वर्क्स इन प्रॅक्टिस. हिज फंक्शनलिस्ट अप्रोच द हायलाइटेड अडॅप्शन अँड युजफुलनेस द शेपिंग अप्लाइड सायकोलॉजी. एवढ्या दोन ओळीत आपण पूर्ण विल्यम जेम्स यांची थेरी किंवा त्यांचे काम एक शॉर्ट मध्ये जर आपल्याला विचारलं तर ते सांगून लिहून आपण एक्सप्लेन करू शकतो. द स्ट्रक्चरलिझम वर्सेस फंक्शनलिझम. द स्ट्रक्चरलिझम वुंड अँड टिशनर.
हे दोघं गुरु शिष्यांनी ही स्ट्रक्चरलिझम कन्सेप्ट मांडली. द मेन एम ऑफ स्ट्रक्चरलिझम आयडेंटिफाय द बेसिक एलिमेंट्स ऑफ कॉन्शियसनेस, मेथड ऑफ इंट्रोस्पेक्शन अँड विकनेस टू ॲबस्ट्रॅक्ट अँड सब्जेक्टिव्ह. सब्जेक्टिव्ह व्यक्तिनिष्ठ होतात अँड ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे व्यक्तीनुसार बदलतात म्हणून ते बदलत असणारे, आणि टू ॲबस्ट्रॅक्ट हे त्याचे विकनेसेस. फंक्शनलिझम द स्टडी फंक्शन्स ऑफ मेंटल प्रोसेस. मेंटल प्रोसेसचे जे वेगवेगळे फंक्शन्स असतात त्याचा स्टडी करणं, अभ्यास करणं, त्याच्यावरती विवेचन करण्याचं काम फंक्शनलिझमचं आहे, जे जेम्सने सांगितलं. द मेथड ऑब्झर्वेशन ऑफ रिअल लाईफ बिहेवियर. माणसाच्या वास्तविक खऱ्या वर्तनाचं ऑब्झर्वेशन करणं, निरीक्षण करण्याचं काम हे फंक्शनलिझम मध्ये जेम्स. इथून पुढे आपल्याला पाहतो की बिहेवियरिझमला सुरुवात झालेली आपल्याला नंतर दिसते. द स्ट्रेंथ त्याचे काय वरतीच्या विकनेस कल्याचा स्ट्रेंथ आहे. द प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकल बेस आहे, अप्लाय टू एज्युकेशन अँड मेंटल हेल्थ मध्ये त्याने ऍप्लिकेशन आपण अप्लाइड सायन्सेस वरती त्याने चांगला इम्पॅक्ट अप्लाइड सायकोलॉजी वरती फंक्शनलिझमचा झालेला आपल्याला दिसतो. लिगेसी काय आहे याची? द स्ट्रक्चरलिझम द पायनर ऑफ एक्सपेरिमेंटल मेथड इन सायकोलॉजी. एक्सपेरिमेंट मेथड म्हणजे उंटने पहिले एक्सपेरिमेंटल लॅब, जसं मी म्हटलो की फादर ऑफ सायकोलॉजी असं विल्यम उंट यांना म्हटलं जातं. द पायनर द एक्सपेरिमेंटल मेथड इन सायकोलॉजी, द इन्स्पायर्ड द लेटर कॉग्नेटिव्ह रिसर्च. एक्सपेरिमेंटल लॅब तयार करून कॉग्नेटिव्ह रिसर्चला नंतरच्या याच्यामध्ये इन्स्पायर करण्याची सुरुवात आपल्याला स्ट्रक्चरलिझम पासून होते. तर फंक्शनलिझम ओपन पॅथ ऑफ अप्लाइड सायकोलॉजी अँड एज्युकेशनल थेरीज. जे एज्युकेशनल थेरीज, क्लिनिकल थेरी झाला किंवा अप्लाइड सायकोलॉजी, सायकोलॉजीचं कुठं ऍप्लिकेशन करायचं याचा एक ओपन पॅथ म्हणजे मोकळा असा मार्ग, त्या वेगवेगळे मार्ग आपल्याला फंक्शनलिझम मध्ये विल्यम जेम्स यांनी सांगितलेलं किंवा त्यांच्या थेरीमध्ये आपल्याला दिसतात. ही इन्फ्लुएन्स द लेटर द स्कूल लाईफ बिहेवियरिझम अँड कॉग्नेटिव्ह सायकोलॉजी. बिहेवियरिझम वर्तनशास्त्र आणि कॉग्नेटिव्ह सायकोलॉजीवर इम्पॅक्ट झालेला दिसतो. बट बोथ टुगेदर द शेड द फाउंडेशन ऑफ मॉडर्न सायकोलॉजी. मॉडर्न सायकोलॉजीवरती यांचा दोघांचा आपल्याला इम्पॅक्ट झालेला आपल्याला दिसतो. द व्हाईल स्ट्रक्चरलिझम the dissected consciousness into the parts. Functionalism focus on its the purpose. Structuralism and limitation lead to functionalism going more influence in applied area. या वेगवेगळ्या पुढचं जर आपण पाहिलं तर विल्यम वुंट, जसं आता आपण म्हणतो की विल्यम वुंटचे दोन वेगवेगळे आपण हे पाहतो. आपण तिथे वेगळ्या याच्यात स्ट्रक्चरलिझमचा याला इथे थोडं वेगळं काय आहे किंवा बॉर्डर कॉन्टेक्स्ट ऑफ ह्युमॅन कॉग्निशनला त्यांनी दिलं इंट्रोस्पेक्शन मेथड ऑब्झर्व रिपोर्ट कॉन्शियस. समजली का? ओके, चला एक जातो मी. सेकंड आहे पुढचं आपलं 1.4 ते बिहेवियरिझम. जसं त्यांनी आपल्याला तिथं आपल्याला शेवटच्या याच्यात बिहेवियरिझम वरती फोकस करण्याचा थोडा जो दिला. 1913 म्हणजे 1913 मध्ये किंवा 1950 मध्ये बिहेवियरिझम म्हणजे वर्तनावरती जास्त इम्पॅक्ट किंवा उंच की वर्तनाचं शास्त्र, मानवी वर्तनाचं शास्त्र असं म्हणजे मानसशास्त्र असा एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न आपल्याला ह्या कालखंडात आपल्याला दिसतो. द एमर्ज इन अर्ली 20th सेंचुरी. उदय कधी झालेला दिसतो आपल्या 20th सेंचुरीच्या सुरुवातीला आपल्याला यांचा आपल्याला उदय बिहेवियरिझमचा झालेला दिसतो. द रिॲक्शन अगेन्स्ट द इंट्रोस्पेक्शन ना, रिॲक्शन अगेन्स्ट इंट्रोस्पेक्शन म्हणजे स्ट्रक्चरलिझम आणि फंक्शनलिझमचं त्याच्या इंट्रोस्पेक्शनच्या अगेन्स्ट रिॲक्शन झालेली या कालखंडात आपल्याला दिसते की याच्यापेक्षा पण अजून वेगळं असं मानसशास्त्र आहे किंवा मानसशास्त्राची वेगळी शाखा जी आहे ती याच्यापेक्षा वेगळी असू शकते असं त्यांनी सांगितलं. हे आर्ग्यूज बिहेवियरिझम जे होते, बिहेवियरिस्टिक सायकोलॉजी जे होते त्यांनी सांगितलं, त्यांनी आर्ग्यू केलं की सायकोलॉजी शुड स्टडी ओनली ऑब्झर्वेबल बिहेवियर. सायकोलॉजी शुड स्टडी ओनली ऑब्झर्वेबल बिहेवियर. हे खूप महत्वाचा बिहेवियरिझम मधला महत्वाचा भाव. त्यांनी काय सांगितलं, काय आर्ग्यू केलंय? सायकोलॉजी शुड स्टडी ओनली, ते फक्त निरीक्षणाने, वर्तनाच्या निरीक्षणाने सायकोलॉजीचा आपण अभ्यास करू शकतो, त्याच्याशिवाय आपण सायकोलॉजीचा अभ्यास करू शकत नाही असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं दिसतं.
पुढचं फोकस ऑन ऑब्जेक्टिव्हिटी अँड मेजरेबल ऍक्शन. त्यांनी सांगितलं फोकस ऑफ ऑब्जेक्टिव्हिटी. सायकोलॉजी करताना ऑब्जेक्टिव्हिटीला मेजर मेजरेबल आपल्याला ऍक्शन्स जे असतात त्याला ऑब्जेक्टिव्हिटीला फोकस आपल्याला करावं लागतं. म्हणजे सर्वसमावेश ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह नाही राहत. असं आपण पाहिलं की वरती सब्जेक्टिव्ह होतं स्ट्रक्चरिझम, तर इथे आपण ऑब्जेक्टिव्हिटीकडे जातोय. ऑब्जेक्टिव्हिटी अँड मेजरेबल ऍक्शन्स बिहेवियरिझमने सांगितलं इग्नोर सबनेसिक कन्सेप्ट लाईक थॉट्स अँड कॉन्शियसनेस. एक व्यक्ती काय विचार एकटाच हा असा विचार करतो, सगळ्याचा विचार करतो न करता कॉमन जसे ऑब्जेक्टिव्ह वेने आपण त्याला ऑब्जेक्टिव्ह थिंकिंगने आपण त्याचा विचार करावा असं त्यांनी म्हटलं. द वेअरिझम अराउज इन अर्ली आपल्याला माहिती आहे की 19 ॲज अ सायकोलॉजिस्ट बिकम अ फ्रस्टेड विथ इंट्रोस्पेक्शन. सर मी सुरुवातीचं म्हटलं की इंट्रोस्पेक्शनच्या रिएक्शन वेगळ्या अशा ज्या रिएक्शन आपल्याला केल्या. द मेन मेथड ऑफ स्ट्रक्चरलिझम अँड फंक्शनलिझम द इंट्रोस्पेक्शन रिअलाय ऑन सब्जेक्टिव्ह रिपोर्ट्स ऑफ कॉन्शियस एक्सपिरियन्स विच क्रिटिक्स सॉ द अनसायंटिफिक अँड अनरिअलेबल. द बिहेवियर लीड बाय थिंकर जॉन वॉटसन अँड बी एफ स्किनर्स या दोन व्यक्तींनी बी एफ स्किनर अँड जॉन वॉटसन ह्या दोन व्यक्तींनी याच्यावरती जास्त इम्पॅक्ट वर्तनशास्त्रावरती आपल्याला टाकलेला दिसतो. तर सायकोलॉजी शुड बी अ प्युअरली ऑब्जेक्टिव्ह सायन्स. This approach shifted the psychology towards studying the stimulus response and relationship, conditioning and learning pattern. बिहेवियरिझमच्या स्टडीमुळे काय केलं शिफ्ट झालं कशावरती. आता जर आपण काल पॅव्हलॉवचा चिन्ह आपण चर्चा केली है ना. पॅव्हलॉवच्या याच्यात जे कंडिशनिंग आलं आहे ना. आता मिस्टर स्टिम्युलस आला, आता मी थोडा पुढे अनकंडिशनल स्टिम्युलस म्हटलं होतं, स्टिम्युलस आलं. याच्यावरती शिफ्ट होऊन एक नवीन इन्साइट त्याला देण्याचं काम आपल्याला इथे दिसतंय. द जॉन बी वॅटसन ज्याला आपण आता बिहेवियरिझमला सुरुवात फाउंडर ऑफ बिहेवियरिझम, हा 1913 मध्ये त्यांनी पेपर प्रेझेंट केला होता. द सायकोलॉजी ॲज द बिहेवियर व्ह्यू इट या नावाचा पेपर. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की बिहेवियर कशा कशा त्यांनी काही उदाहरण दिलं की कशी माणसं वर्तनाचा अभ्यास करून आपण माणसाची सायकोलॉजी ओळखू शकतो, त्याच्या बाबतीत फ्युचर प्रोडिक्शन करू शकतो. कारण सायकोलॉजी म्हणजे फ्युचर प्रोडिक्शन आपण त्या दिवशी पाहिलं तसं फ्युचर प्रोडिक्शन आपण करू शकतो वर्तनाच्या साह्याने. आपण त्यांनी इंट्रोस्पेक्शनला रिजेक्ट केलं आणि ऑब्झर्वर बिहेवियरला फोकस केल्याचं आपल्याला दिसतं. तर लिटल अल्बर्ट स्टडी ॲज अ इन्फ्लुएन्शियल एक्सपेरिमेंट काय द कंडिशन फिअर ऑफ व्हाईट रॅट युझिंग लाऊड नॉईज. त्यांनी आपल्याला एक एक्सपेरिमेंट त्यांनी केलेला दिसतो. त्याच्या एक प्रयोग पांढऱ्या उंदरावरती. तर पांढऱ्या उंदरावरचा जो प्रयोग आहे तो फेमस असा प्रयोग आहे. मी आता इथे जास्त एक्सप्लेन करणार नाही. तुम्ही बाहेर घरी जाऊन त्याचा लिटल अल्बर्ट एक्सपेरिमेंटल ऑफ लिटल अल्बर्ट बाय जॉन बी वॉटसन हे नाव टाकलं की तुम्हाला ते मिळून जाईल. एक आता युट्यूबला पण त्याचे छान असे व्हिडिओ आहेत. एक की त्याने त्याच्यात सांगितलं की तो तो जो उंदीर आहे पांढरा उंदीर तो कसा घाबरतो, कुठल्या गोष्टीला घाबरतो. एक कंडिशनिंग होती त्याची घाबरायची, भीतीची. त्याची जे जो एक्सपेरिमेंट केला त्या भीतीचा त्या नॉईजचा आवाजाचा की जास्त आवाज आला की तो घाबरतो किंवा त्याला काय नेमकं ते चेंजेस होतात. मग त्याच्यावरतीच त्यांनी शोध इमोशनल रिसॉर्स कॅन बी कंडिशनल. त्याच्यानंतर क्लासिकल कंडिशनिंगची त्या रॅटच्या किंवा उंदरावरच्या प्रयोगावरून माणसामधली जी क्लासिकल कंडिशनिंगची आहे की माणूस ठराविक घटनेला ठराविक प्रतिसाद देतो. हे जरी आपल्याला माहिती की लहानपण आपण आजूबाजून चाललो मग घंटेचा आवाज आला किंवा घंटे कंटिन्यू वाजते तर आपल्याला आपण ऑटोमॅटिक म्हणतो की आरती चालू आहे. की आपल्याला ते माहिती आहे की आरतीच्या वेळेस घंटा वाजवली जाते किंवा का वाजवली जाते तर लहानपणापासून एक कंडिशनिंग झाली आहे आपल्यात. हे ऐकत आलो आहे लहानपणापासून सेम कंडिशनिंग कंटिन्यू घंटा वाजते तर कुठेतरी आरती चालू आहे. कंडिशनिंग आहे. हे क्लासिकल कंडिशनिंगचा शोचा रिस्पॉन्सेस आपल्याला जॉन बी वॉटसनने त्यांच्या त्या थेरीमधून आपल्याला दिलेलं दिसतंय. जॉन बी वॉटसन वाईडली रिकॉग्नाइज द फाउंडर ऑफ बिहेवियरिझम आपण पाहिलं. हिज मोस्ट फेमस एक्सपेरिमेंट लिटल अल्बर्ट स्टडीचा आपण आता जो पाहतोय. द वॉटसन द की बिलीफ वॉज द ऑल बिहेवियर इज लर्न थ्रू कंडिशनिंग. He emphasized that the psychology's main goal of the psychology is it should be the predict and control of human behavior. ह्युमन बिहेवियरला कंट्रोल करणं, शिकणं, कंडिशनिंगद्वारे शिकणं हे त्याचं मेन गोल आहे असं जॉन बी वॉटसन यांना वाटायचं. ऑल बिहेवियर इज प्रोडक्ट ऑफ कंडिशनिंग अँड
This shifted psychology toward more objective and scientific discipline. The, though the critics later argue is ignored the role of the mind and cognition. माइंड अँड कॉग्निशनचा इम्पॅक्ट किंवा त्याचा हे त्यांनी इग्नोर केलेलं आपल्याला दिसतं. त्यांनी सांगितलं की माणूस शुड प्रिडिक्ट कंट्रोल बिहेवियर वाया स्टिम्युलस अँड रिस्पॉन्सेस, त्याच्याच आधारावरती माणूस शिकत असतो. सेकंड बिहेवियरिस्ट जो आहे वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ आपण जसं म्हणतो ते B.F. स्किनर. B.F. स्किनर ही एक्सपॅन्डेड ऑन वॉटसन बिहेवियरिझम. वॉटसनने जे बिहेवियरिझमचं हे मांडलं बिहेवियरल सायकोलॉजीचं किंवा वर्तनवादी मानसशास्त्राचं जी कन्सेप्ट त्यांनी मांडली तिला एक्सपांड किंवा तिला पुढे नेण्याचं काम आपल्याला B.F. स्किनर यांनी केलेलं आहे. त्याने स्टडीड लर्निंग थ्रू द रिइन्फोर्समेंट अँड पनिशमेंट. दोन कॉन्सेप्ट आजही आपल्याला एज्युकेशन लर्निंग प्रोसेसमध्ये रिइन्फोर्समेंट अँड पनिशमेंट आपण खूप मोठ्या प्रमाणात वापरतो. की एखाद्या व्यक्तीने चांगलं वर्तन केलं तर आपण त्याला कंटिन्यू बक्षीस देत जातो, त्याला प्रेज देत जातो, चांगलं चांगलं म्हणत जातो, त्याच्याने त्याचं वर्तन चांगलं होत जातं किंवा सुधारतो. किंवा नाही जर चुकीचं केलं तर आपण त्याला पनिशमेंट किंवा शिक्षा करतो. आणि हेच रिइन्फोर्समेंट अँड पनिशमेंट. फक्त त्या पनिशमेंट कुठल्या प्रकारचे असाव्यात ते पण आपल्याला नंतर लेटर ऑन त्याच्यावरती वर्क करून सांगितलं की सध्या शारीरिक इजा वगैरे नाही, पण इथे त्यांनी म्हणताना पनिशमेंट हा शब्दाचा B.F. स्किनर यांनी उपयोग केलेला आपल्याला दिसतो. द फेमस ऑफ एक्सपेरिमेंट युजिंग द स्किनर बॉक्स. स्किनर बॉक्स म्हणून एक फेमस एक्सपेरिमेंट त्यांनी केला, त्याला आपण ऑपरंट कंडिशनिंग जसं काय ऑपरंट कंडिशनिंग. हे कंडिशनिंग मधील लर्निंग मधली खूप महत्वाची कन्सेप्ट आहे ऑपरंट कंडिशनिंग. ज्यांनी B.Ed वगैरे केलं असेल त्यांना हे ऑपरंट कंडिशनिंग हा पार्ट जरूर झाला असेल. त्यांना B.F. स्किनर 100% त्यांनी वाचला असेल, कारण स्किनर बॉक्सने लर्निंग वरती प्रयोगाने लर्निंग प्रोसेस वरती खूप मोठा इम्पॅक्ट टाकला होता, अजूनही आहे आणि भविष्यात पण आपल्याला तो होताना दिसेल इतका ह्या एक्सपेरिमेंटचा मोठा आहे. द प्रिन्सिपल ऑफ ऑपरंट कंडिशनिंग. ऑपरंट कंडिशनिंगचे काय काय प्रिन्सिपल्स आहेत आपल्याला एक आहे. द रेन्फोर्समेंट इन्क्रीजेस बिहेवियर. माणसाचं वर्तन वाढवायचं असेल ते सुधारायचं असेल तर त्यासाठी रिइन्फोर्समेंट, त्याला म्हणजे आता म्हटलं ना त्याला काही बक्षीस देणं असेल, त्याला चांगलं आपण म्हणतो गुड. अच्छा, बऱ्याच वेळेस आपण म्हणत असतो ना आपल्या लहान घरातल्या मुलांना, बेटा छान केलं बोला का, ओके तू असं केलं तर मी तुला काहीतरी देईल, किंवा त्याने चांगलं काम केलं की त्याला आपण चॉकलेट देणं, काही गोष्टी आणून देणं, याला आपण रिइन्फोर्स म्हणतो. म्हणजे त्याला तो त्याच्याने त्याला प्रेरणा मिळते, तो उत्तेजन मिळून तो इन्क्रीज त्याचं जे बिहेवियर आहे चांगलं वागणं असेल, चांगल्या गोष्टी असतात त्या चांगल्या घडतात. आणि सेकंड आहे पनिशमेंट, डिक्रीज द बिहेवियर. एखादं बिहेवियर कमी आपण म्हणतो, एखादी मुलगा जर बाहेर जाऊन वेगळ्या त्याला लहान मुलाला कळत नसतं, तो बाहेर जाऊन काही चुकीचं वाक्य शिकून येतो आणि तो त्या घरात वळतो, तर आपण त्याला तसं नाही म्हणायचं, तसं नाही म्हणायचं, परत ऐकायचं नसेल तर आपण त्याच्यावर बराच वेळेस ओरडतो, काही वेळेस त्याला पनिश करतो. तर पनिशमेंट हा डिक्रीज बिहेवियर म्हणजे ते बिहेवियर ते वर्तन आहे ते कमी करण्यासाठी पनिशमेंटचा आधार घेतला जातो. ही कन्सेप्ट B.F. स्किनर यांनी मांडली. आणि शेपिंग, एखाद्याच्या बिहेवियरला शेप करायचं स्टेप बाय स्टेप, याचं प्रॉपर असं सायंटिफिक वेचं शेपिंग कसं असलं पाहिजे, या शेपिंगचे वेगवेगळे टाईप्स आपल्याला B.F. स्किनर सध्या आपला तो पार्ट नाही म्हणून मी तो घेत नाही पुढे, पण तो येईल त्यावेळेस आपण स्टेप बाय स्टेप शेपिंगचे काय आहे ते आपण पाहू. शेपिंग आणि गायडिंग बिहेवियर द स्टेप बाय स्टेप, म्हणजे शेप करायचं काम. तर याचाच इम्पॅक्ट आणि ऍप्लिकेशन B.F. स्किनरचं जर आपण पाहिलं तर B.F. Skinner is considered one of the most influential figure in behaviorism. While the Watson introduced the idea of that behaviorism learn, the Skinner expanded it with the theory of operant conditioning and his impact and application of his theory. They influenced the education, behavioral therapy, and organizational psychology. ऑर्गनायझेशन सायकोलॉजीमध्ये इंडस्ट्रियल सायकोलॉजी म्हणजे औद्योगिक मानसशास्त्र, इथे बिहेवियरल थेरपीमध्ये आणि एज्युकेशनमध्ये मी म्हटलं ना लर्निंगवरती यांची खूप मोठा इम्पॅक्ट या B.F. स्किनर्स बॉक्सने टाकलेला आपल्याला दिसतो. तर इथे त्यांचा मोठा इम्पॅक्ट आणि त्याचा आजही B.F. स्किनर यांची थेरीज वापरली जाते. द टेक्निक यूज इन द क्लासरूम मॅनेजमेंट अँड बिहेवियर मॉडिफिकेशन. बिहेवियर मॉडिफिकेशन जी टेक्निक आहे B.F. स्किनरची ती आजही आपल्याला बऱ्याच वर्तन सुधारण्यासाठी लहान मुलांचं असेल त्याच्यासाठी वापरताना आणि क्लासरूम मॅनेजमेंटमध्ये वापरताना आपल्याला आजही दिसते. द क्रिटिक ऑफ कॉग्निशन अँड बिहेवियरिस्ट पर्स्पेक्टिव्ह. बिहेवियर ते कॉग्निशन म्हणजे कॉग्नेटिव्ह सायकोलॉजी आणि जे कॉग्निशन आणि बिहेवियरिस्ट पर्स्पेक्टिव्ह याच्यामध्ये विरोधाभास म्हणता येईल किंवा काय वेगळ्या अंगाने काय क्रिटिक्स आहेत त्याचा जर आपण नीट विचार केला
किंवा वर्तनवादी दृष्टिकोनातून याच्यावरती टीका कॉग्निशन म्हणजे जे मेंटल प्रोसेसवरती पाहतो. द बिहेवियरल सायंटिस्ट रिजेक्ट ऑफ मेंटल प्रोसेस स्टेट. मेंटल स्टेटला त्यांनी रिजेक्ट केलं. ते म्हणतात की बिहेवियर द रिजेक्टेड फोकस ऑन थॉट ऑन बिलीफ फिलिंग्स याचं वगैरे काही हे नाही. तर हे वर्तन हे सगळ्या याचं मूळ आहे. आणि वर्तनानेच जसं आपण सांगितलं की कंडिशनिंगद्वारे व्यक्ती शिकत असतो असं तो म्हटलं, आणि त्याचद्वारे तो बिघडत पण असतो असं बिहेवियरिस्टिक यांनी म्हटलं. म्हणून त्यांनी मेंटल स्टेट त्यांनी विरोध केला. दे आर्ग्यू द मेंटल प्रोसेस आर अनऑब्झर्वेबल. त्यांनी सांगितलं मेंटल प्रोसेस जे आहे ते ऑब्झर्वेबल नाही होतात. ब्रेनमध्ये मेंदूमध्ये काय उलटं पालटं काय होतंय, काय कोणाला दिसतंय का, काहीच कळत नाही. म्हणून ते अनऑब्झर्वेबल आहे आणि ते अनमेजरेबल. आपण मेजर पण नाही करू शकत. त्यावेळी इतक्या टेक्नॉलॉजी नव्हती. आता टेक्नॉलॉजीने आपण मेजर करू शकतो की किती केमिकल किती कमी जास्त होतात, पण त्या कालखंडात ते नव्हतं. म्हणून त्या कालखंडात त्यांनी वर्तनवादी मानसशास्त्राने त्याला विरोध केल्याचं आपलं दिसतं. सायकोलॉजी शुड स्टडी ओनली ऑब्झर्वेबल बिहेवियर. त्यांनी सांगितलं सायकोलॉजी हे फक्त ऑब्झर्वेबल बिहेवियर आहे आणि तेच आपण करू शकतो. द एक्सटर्नल स्टिम्युली अँड रेनफोर्समेंट न्यू कन्सेप्ट ज्या आपण पाहतो की BF स्किनरच्या याच्यातून आपल्याला एक्सटर्नल स्टिम्युली आपल्या बिहेवियरवरती एक्सपांड इम्पॅक्ट करत असतो. तर काय नेमकं एक्सपांड करत असतो आपल्याला वाटतं की काय एक्सपांड बिहेवियरल स्टिम्युली करत असेल. तर एक्सटर्नल स्टिम्युली आपल्यावरती इम्पॅक्ट करतो याचं उदाहरण कोणी देऊ शकतं का, काय पद्धतीचं? मी अनम्यूट आपला माईक हे करून आपण बोलू शकतो की एक्सटर्नल स्टिम्युली म्हणजे बाह्य घटक आपले जे असतात बाहेरील, ते आपल्या दैनंदिन जीवनावरती इम्पॅक्ट करू शकतात. आहे काय एखादे असं उदाहरण ते आपल्याला इम्पॅक्ट करू शकतात असं? ऑफिसमध्ये जर कामाचा ताण असेल तर तो घरी थोडासा चिडचिड होऊ शकते. एक्झॅक्टली. घरी चिडचिड त्याचा त्या कामाचा ताणाचा आपल्यावरती घरी इम्पॅक्ट होतो. बरोबर. म्हणजे एक्सटर्नल स्टिम्युली आपल्यावरती इम्पॅक्ट करतोय आपल्या बिहेवियरवरती. गुड. अजून? आपल्या आजूबाजूला जर सतत खूप मोठे आवाज येत राहिले तर त्याचा परिणाम आपलं डोकं दुखणं आणि त्याच्यामधून आपल्या बिहेवियरमध्ये वेगवेगळे चिडचिडेपणा किंवा रागीटपणा असे परिणाम दिसू शकतात. येस, करेक्ट मॅडम. मोठ्या आवाजामुळे पण आपल्या याच्यावरती इम्पॅक्ट होतो. बढिया. अजून? सर नॉर्मल वेदर गरमी एक्झॅक्टली. हे नॉर्मल सर्दी. वेदर, आत्ताचं जे आपलं वेदर आहे आत्ताचं त्याचं पण आपल्या याच्यावरती इम्पॅक्ट होतोय. तर हे एक्सटर्नल स्टिम्युली आहेत आणि त्याचे आपल्या लाईफवरती परिणाम होत असतात असं आपल्याला ह्या बिहेवियरिस्ट थिअरीज जे आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं. बिहेवियर शेप बाय एन्व्हायरमेंटल स्टिम्युली. एन्व्हायरमेंट आता आपण जे म्हटलं की एन्व्हायरमेंटले जे वेगवेगळे स्टिम्युलस आहेत किंवा वेगवेगळ्या वस्तू आहेत, ज्या घटना आहेत ज्या घडतात त्याचा आपल्यावरती परिणाम होत असतो आणि तेच परिणाम इतके करतात की ते आपल्या वर्तनावर परिणाम करून त्याला आकार देण्याचा ते प्रयत्न करतात. मग व्यक्ती चिडचिडेपणा वागायला लागतो. बऱ्याच वेळेस आजूबाजूचं वातावरण खूप छान आहे, जर पॉझिटिव्ह स्टिम्युलस मिळत असेल, चांगलं स्टिम्युलस मिळत असेल तर बिहेवियर पॉझिटिव्ह वेने पण बदलू शकतं. रिन्फोर्समेंट द की टू मॉडिफाईंग बिहेवियर. म्हणजे एखाद्या बिहेवियर वाढवायचं असतं तर त्याच्यासाठी काहीतरी बक्षीस योजना म्हणा, त्याला प्रेरणा, त्याला चांगलं म्हणणं है ना, त्याला बक्षीस देणं वगैरे ह्या टाईपचं करण्यासाठी हे करून त्याचा बिहेवियर मॉडिफाय करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणून त्याला रेन्फोर्समेंट आपण रेन्फोर्स केला जातो, त्याला दिलं जातं त्यांनी ते करावं म्हणून त्याला वेळोवेळ उत्तेजना देण्यासाठी त्या गोष्टी केल्या जातात. फोकस ऑन स्टिम्युलस रिस्पॉन्स अँड लर्निंग. कंडिशनिंग वरती मेन फोकस आपल्याला या थेअरीच्या या बिहेवियरिझमने केलेला दिसतो. कंडिशनिंग म्हणजे स्टिम्युलस रिस्पॉन्स आणि त्याच्यातून शिकणं. तर याच्यामध्ये स्किनर बॉक्सचं उदाहरण आहे, त्याचा पॅव्हलॉवचा जो डॉग्सवरचा स्टडी आहे, यांचा सगळ्यांचा आपल्याला याच्यामध्ये येतो. चिंपांजीचा जो स्टडी येतो तर तो पण आपल्याला याच्यामध्ये येतो आणि त्याच्यातून आपण कंडिशनिंग होतो. नो नीड टू द इन्फर हिडन मेंटल स्टेट. त्यांनी स्टेट सांगितलं, स्टेट नाकारला त्याने, मेंटल स्टेटला त्याचा इम्पॅक्ट होतो. मेंटल प्रोसेसचा बिहेवियर किंवा याच्यावरती कुठलाही प्रकार इम्पॅक्ट होत नाही किंवा काही नाही असं त्यांनी त्याला धडधडीत नाकारल्याचं आपल्याला त्या कालखंडात दिसतं. द एम्पिरिकल रिसर्च द स्ट्रेंथ काय आहे, द प्रमोटल रिगरियस सायंटिफिक मेथड आहे, यूज टू कंट्रोल एक्सपेरिमेंट. यूज द कंट्रोल एक्सपेरिमेंट कंट्रोल त्यांनी एम्पिरिकल रिसर्च मध्ये एस्टॅब्लिश द सायकोलॉजी ॲज अ नॅचरल सायन्स है ना. पण नॅचरल सायन्स काय
सायकोलॉजी ॲज अ नॅचरल सायन्स आहे असं म्हणतं. द प्रोड्यूस व्हॅल्युएबल रिसर्च ऑन कंडिशनिंग अँड लर्निंग. त्यांनी रिसर्च दिलेत, एक्सपेरिमेंट दिलेत की कंडिशनिंग आणि लर्निंग वरती त्यांनी दिलेत. लिमिटेशन्स काय आहेत बिहेवियरिझम, आपण हे घेऊन थांबू कारण बऱ्याच स्लाइड्स आहेत ते आपण उद्या कंटिन्यू करूया. हे शेवट आपण लिमिटेशन हे बिहेवियरिझमची शेवटची स्लाइड थांबून आपण सांगून आपण थांबूया. दे इग्नोर इंटरनल मेंटल प्रोसेस, जसं आपण सांगितलं परसेप्शन, मेमरी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला त्यांनी इग्नोर केलेलं आहे. दे कुडंट एक्सप्लेन कॉम्प्लेक्स ह्युमन बिहेवियर, जसं लँग्वेज, क्रिएटिव्हिटी जे आहे याच्यासाठी त्या ह्युमन बिहेवियरमध्ये होतात. दे कुडंट एक्सप्लेन, त्यांनी ते एक्सप्लेन केलेलं नाहीये कॉम्प्लेक्स ह्युमन बिहेवियर, जे क्लिष्ट मानवी वर्तन आहे त्याच्यावर एक्सप्लेन त्यांनी केलेलं नाहीये. दे लेड टू द कॉग्नेटिव्ह रिव्होल्युशन, त्यांनी नंतर आपल्याला पाहतो की पण त्यांनी कॉग्नेटिव्ह रिव्होल्युशन जे झालं 1919 वर्तनवादी मानसशास्त्रानंतर कॉग्नेटिव्ह सायकोलॉजीच्या सुरुवातीच्या 10 वर्षामध्ये जे रिव्होल्युशन झालं त्याच्यामध्ये त्यांच्या जो बिहेवियरिझमच्या याचा महत्वाचा इम्पॅक्ट, त्याला तो क्रॉस इम्पॅक्ट म्हणजे क्रॉस म्हणून झालेला स्टडी असेल किंवा वेगळ्या याच्याने असेल, पण त्याचा एक इम्पॅक्ट झालेला आपल्याला दिसतो. द लिगसी अँड इम्पॅक्ट आहे सायंटिफिक रिगरस द फाउंडेशन फॉर मॉडर्न सायकोलॉजी, स्ट्रॉंग इन्फ्लुएन्स ऑन अप्लाइड फील्ड, क्लिनिकल सायकोलॉजी, एज्युकेशन, ऑर्गनायझेशन, बिहेवियरमध्ये याचा इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतो. बिहेवियर थेरपीमध्ये आजही आपल्याला याचा वापर आपल्याला ह्या टेक्निकचा होता दिसतो. टेक्निक लाईक क्लासिकल अँड ऑपरंट कंडिशनिंग स्टील यूज टू ट्रीट फोबियाज, एन्झायटी म्हणजे भीती आहे, चिंता आहे किंवा व्यसन आहे अशा आजारांमध्ये आजही आपल्याला या बिहेवियरिस्टिक थेरपीचा बिहेवियर थेरपीचा आजही वापर होताना आपल्याला दिसतो. आणि लिंक टू कॉग्नेटिव्ह रिव्होल्युशन द 1950 to 1960 द कॉग्नेटिव्ह रिव्होल्युशन इमर्ज द बिल्ड ऑन द बिहेवियरिस्टिक मेथड बट इन्क्लुडेड द मेंटल प्रोसेस. मेंटल ठीक आहे पण त्याला थोडं हे करून इन्क्लूड ते वापस मेंटल प्रोसेसच्या अभ्यासाकडे गेले तर त्यांनी ते दोघांना कॉम्बाईन करण्याचा प्रयत्न केला. शिफ्टेड सायकोलॉजी टू मोर कॉम्प्रेहेन्सिव्ह द स्टडिंग बोथ बिहेवियर अँड कॉग्निशन. मग नंतरच्या आत्ताची जर आपण डेफिनेशन पाहिलं तर आपल्याला कॉग्निशन आणि बिहेवियर असं त्या डेफिनेशन मध्ये सायकोलॉजीच्या दोन्हींचा आपल्याला अभ्यास केलेला दिसतो. द समरी मग बिहेवियरिझमची काय, शिफ्ट इन सायकोलॉजी द फोकस ऑन ऑब्झर्व बिहेवियर, the established psychology as a scientific and objective discipline, the strong influence on theoretical psychology, stimulus response and learning, applied psychology, education, therapy or organization psychology. Limitations काय आहे त्याचं, एका याच्यामध्ये इग्नोर इंटरनल मेंटल प्रोसेस, लेगसी द प्रोव्हाइडेड फाउंडेशन फॉर बिहेवियरल थेरपीज अँड फ्युचर रिसर्चेस असं आहे. तर पुढचा पॉईंट आपण उद्या कंटिन्यू करूया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद. काही प्रश्न असतील तर आपण 1-2 मिनिटात घेऊया. हात वरती करा म्हणजे मला कळेल की आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, नसेल तर मग आपण थांबूया. येस सर, स्वप्नील सर. सर, स्ट्रक्चरलिझम आणि फंक्शनलिझम याचं काही उदाहरण देता येईल का? सर स्ट्रक्चरलिझम मध्ये सुरुवातीला त्यांनी काय सांगितलं की एक स्ट्रक्चर ब्रेनचं जे स्ट्रक्चर्स त्यांनी आपल्याला एक सांगितलं सुरुवातीला की एक वेगळ्या ज्या मेंटल प्रोसेस वगैरे त्यांनी एक स्पेसिफिक स्ट्रक्चर सुरुवातीला मांडलं की एक्सपेरिमेंट त्यांनी केला की ब्रेन असतो पण मग त्याचा तो संपूर्ण याच्यावरती आपल्याला वापर करतो. पण नंतर फंक्शनलिझम की त्याच्यात ब्रेनमध्ये वेगवेगळे फंक्शन्स असतात, फक्त तेवढंच नसतं तर त्याचे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. मग त्याच्यात नंतर त्यांनी सेन्सेशन टाकला, फिलिंग्स टाकलेत, कारण फिलिंग सेन्सेशनवरती आज आपण काम मोठ्या प्रमाणात करतोय. पण त्या कालखंडात त्यांनी परसेप्शन स्ट्रक्चरलिझम मध्ये आपण पाहतो की परसेप्शन हा शब्द स्ट्रक्चरलिझम मध्ये त्यांनी फक्त ब्रॉड अँगलने घेतला होता, पण परसेप्शन मध्ये सेन्सेशन आहे, तर परसेप्शन आणि सेन्सेशन हे दोन वेगवेगळे पार्ट आहेत. हे फंक्शनलिझम मध्ये टाकलं का आपण पाहतो की आपण 5 सेन्सेस द्वारा जे घेतो त्याला आपण आपल्याला कळत आहे ते त्याला सेन्सेशन आपण म्हणतो. हे आपण फंक्शनलिझम मध्ये त्यांनी ते वेगवेगळे केले की नाही बाबा हे वेगळे आहे, सेन्सेशन वेगळे आणि परसेप्शन वेगळे आहे, जे समजतंय जे अर्थ लावतोय आपण ते वेगळं आहे आणि जे घेतोय ते वेगळं आहे. या दोन वेगवेगळे कन्सेप्ट त्यांनी आपल्याला त्याच्यामध्ये स्ट्रक्चरलिझम आणि फंक्शनलिझम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याच्यात फक्त वरती याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की स्टोअर करणं वगैरे ह्या ज्या घटना आहेत ते मेमरी एक वेगळी कन्सेप्ट फंक्शनच्या याच्यामध्ये केलं की सुरुवातीला माणूस थिंक करतो हे करतो आणि त्याला उपजत ज्ञान जे नॉलेज जे म्हटलं आपण सुरुवातीलाच जे की
उपजत नॉलेज जे आहे ते माणसाकडेच आहे आणि त्याच्यातून तो करत असतो आणि काही गोष्टी घेतो असं जे आहे. तर फंक्शनलिझम सांगितले उपजत नॉलेज जे त्याच्याकडे नसतं, तो माणूस जे नॉलेज आहे ते बाहेरून घेतो. म्हणजे मी तुमच्या